गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे तसेच जरांगे पाटील यांना रात्रीपासूनच अस्वस्थ वाटत असल्या कारणाने आज सकाळी भेटण्यास आलेल्या कार्यकर्त्यांच्या समोरच त्यांना भोवळ आली आहे। त्यामुळे काही वेळापूर्वीच त्यांना अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तसेच तेथील डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीविषयी माध्यमांसमोर येऊन माहिती दिली आहे। जास्त तापेचे 2 एपिसोड होते, काल एक होता ना आज सकाळी एक होता। त्यामुळे त्यांना ना चक्कर येत असल्या कारणाने, ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा, त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा बीपी ही 88/60 आहे। त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे। तर आता आपण त्यांना IV अँटीबायोटिक्स, IV फ्लुइड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या। रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतील। एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, छत्रपती संभाजीनगर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।